नमस्कार मंडळी. स्वतंत्र भारतामध्ये असं एक उपेक्षित वर्ग आहे की जो सेवानिवृत्त कर्मचारी म्हणून ओळखला जातो. वास्तविक पाहता अशा कर्मचाऱ्यांचं योगदान देखील देशाच्या प्रगतीमध्ये झालेलंच असतं. परंतु मायबाप सरकारनं काय केलं, EPS 95 पेन्शन योजनेच्या अंतर्गत लोकांना किंवा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना किती पेन्शन द्यावी? 1000 रुपये, 1500 रुपये किंवा जास्तीत जास्त 2000 रुपये. मंडळी हो, वास्तविक पाहता मी अशा वेळेस काय म्हणू शकतो माहिती आहे का, की स्वतंत्र भारतातील आर्थिक गुलाम कोण असेल तर तो सेवानिवृत्त कर्मचारी आहे. कोणता? की जो विविध अशा निमशासकीय कार्यालयामध्ये कार्यरत आहे, विविध क्षेत्रामध्ये कार्यरत आहे, ज्याला आपण निम सरकार म्हणतो. वीज मंडळ असू द्यात, ST बोर्ड असू द्यात, आणखी कुठलेही महामंडळ असू द्यात, इथले कर्मचारी जे राहिलेले आहेत त्यांनी देखील आपलं योगदान या देशाच्या प्रगतीला, या राष्ट्राच्या प्रगतीला दिलेलं आहे. परंतु मायबाप सरकारनं मात्र याची जाणीव घेतलेली नाही, किंबहुना ती ठेवलेली नाही म्हटलं तरी चालेल. असा काय दुजाभाव केला या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये? सरकारचं असं काय धोरण असावं? कारण आपल्या तो सेवेमध्ये असताना आपल्या पगारातील काही हिस्सा तो काय करतो तर EPSच्या नावाने जमा करतो. हा संपूर्ण पैसा आज केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे किंवा तिजोरीत बंद आहे आणि त्या पैशावर विविध अशा योजना आखल्या जातात. परंतु ज्याच्या कष्टाचा जो पैसा आहे तर त्याच्यासाठी मात्र हे सरकार थोडी देखील दखल घेत नाही. मला सांगा, 1000 रुपयामध्ये 1500 रुपयामध्ये काय होणार आहे हो? काय येते त्याच्यामध्ये? म्हातारीचं औषध पाणी किंवा ज्याला आपण गोळ्या वगैरे म्हणतो त्या तरी येतात का? अहो, केवळ आणि केवळ 5 वर्ष, केवळ आणि केवळ 5 वर्ष आमदारकी खासदारकी भोगणारी मंडळी मात्र जन्मभर भरपूर प्रमाणात पेन्शन आणि विविध प्रकारच्या सुख सुविधा, मग ती रेल्वे असो, ST असो, विमान असो, वाहतूक असो, प्रवास असो, अनेक सुविधा त्यांना जन्मभर मोफत मिळवलेले असतात. म्हणजे मला म्हणायचं काय, हे केवळ आणि केवळ पांढरे हत्ते आहेत काय की जे सरकार पोचतं आहे त्यांना, आणि ज्यांनी केवळ आपल्या रक्ताचं पाणी करून या देशासाठी काहीतरी योगदान दिलेलं आहे त्याच्यासाठी ह्या सरकारनं काय केलेलं आहे? फक्त 1000 रुपयाची बोलवण केली. कितीतरी तिळक येणारी ही बाब आहे. अहो, पेन्शन मग ही सर्वांची तरी बंद करा ना. गरीब निमशासकीय कर्मचारी असणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी असं काय मोठं देवाघरचं पाप केलं होतं की जेणेकरून त्याच्यावर हा अन्याय आणि अत्याचार केला जातो. मी तर असं म्हणतो की या देशातील या सरकारचा जर आर्थिक गुलाम कोण असेल ना तर तो केवळ आणि केवळ सेवानिवृत्त कर्मचारी आहे की ज्याला कुठल्याही सुविधा मिळत नाहीत. केवळ आणि केवळ 1000-2000 रुपयाचा तुकडा टाकला जातो, त्याचं तोंड बंद केलं जातं. तो आंदोलन करू शकत नाही कारण तो शरीराने दुर्बळ आहे. तो विविध संप वगैरे भाग घेत नाही कारण तो शरीराने दुर्बळ आहे. तो मानसिकतेने दुर्बळ आहे, तो त्याच्या विचाराने दुर्बळ आहे, तो त्याच्या आधाराने दुर्बळ आहे. आणि मग या गोष्टीची दखल या मायबाप सरकारने काय घेऊ नये बरं? स्वतंत्र भारतामध्ये अशा पद्धतीचं संविधानामध्ये असं लिहिलं आहे काय? असं लिहिलं आहे का संविधानकारानं की एकाला पायथ्याशी धरायचं आणि एकाला डोक्यावर बसवायचं? सरकारी कर्मचारी आम्ही देखील आहोतच की. मग सेवानिवृत्त असलं किंवा निमसरकारी जरी सेवानिवृत्त कर्मचारी असलं म्हणून काय झालं? संविधानामध्ये जो समानतेचा हक्क, जो समानतेचे एक हक्क दिलेले आहे
किंवा सर्वांना समान कायदा. इथं कसला समान कायदा आला आहे? याला समानता म्हणायचं का? एकाला 1000 रुपये पेन्शन, एकाला मात्र लाखाच्या घरातली पेन्शन. याला समानता म्हणायची का? ही कशी समानता? हे कुठल्या संविधानामध्ये लिहिलेलं आहे आणि कोणत्या घटनेमध्ये लिहिलेलं आहे? घटनाकाराने अन्याय केलेला नाही, कारण घटनाकाराने अगोदरच म्हणले होते माझा संविधान हे सर्वोत्कृष्ट आहे, परंतु त्याची किंवा त्याची अंमलबजावणी करणारी माणसं जर त्या लायकीची नसतील तर ते संविधान टाकाऊ होईल. उलट संविधान जर कितीही निकृष्ट पद्धतीचे असेल, परंतु ते संविधान राबवणारी माणसं मात्र जर चांगल्या विचाराची, चांगल्या धोरणाची, चांगल्या ध्येयाचे जर असतील तर निश्चितच ते संविधान देशाला तारक होणार आहे. इथं बाबासाहेबांनी जरी सांगितलं असलं तरी बाबासाहेबांच्या हुकुमाची तालीम किती जण करतात? करतोय का आता सरकार? करतोय का समानता? कुठे दिसते समानता तुम्हाला? इथं समानता वगैरे काही नाही. ह्या केवळ सगळ्या झूट कल्पना आहेत. एकावर अत्याचार करायचे, एकाला पाण्याच्या घोटापासून वंचित करायचं आणि दुसऱ्याला मात्र बुडू त्याच्यामध्ये ठेवायचं. हा कुठला न्याय आला? हा न्याय या देशाचा होऊ शकत नाही. हा न्याय या घटनेचा होऊ शकत नाही. कारण बाबासाहेबांचं ध्येय वेगळं होतं. बाबासाहेबांनी कामगारासाठी भरपूर प्रमाणामध्ये सुखसुविधा दिल्या, पेन्शन दिली, 8 दिवसातून एकदा सुट्टी दिली, रविवारची सुट्टी दिली, नाही का? आणि मग बाबासाहेबांनी काय करायचं होतं? परंतु बाबासाहेबांच्या हुकमावर हे लोक चालत नाहीत. या लोकांनी बाबासाहेबांच्या हुकमाची पायमल्ली केलेली आहे, बाबासाहेबांच्या विचाराची पायमल्ली केलेली आहे. आणि म्हणून मायबाप सरकारला विनंती करतो की मायबाप सरकार, हा जो वर्ग आहे तो म्हातारा वर्ग आहे. हा वर्ग आहे ना, तो म्हातारा आहे. तो शरीराने लाचार झालेला आहे, तो विचारानं लाचार झालेला आहे आणि विशेष म्हणजे तो आपल्या बुद्धिमत्तेने देखील लाचार झालेला आहे. कारण पोट जे आहे ना, पोट ते सर्वस्वी तुम्हाला शिकवत असतं. पोट तुम्हाला शिकवत असतं, पोट तुम्हाला ज्ञान देत असतं आणि पोटापुढं तत्त्वज्ञान सगळं फिका आहे. म्हणून अण्णाभाऊ साठेने देखील ज्या कामगारांना उपदेश दिलेला होता, हे जे सर्व चाललेलं आहे हे सर्व कामगारांच्या विचारावर, कामगारांच्या ध्येय धोरणावर चाललेलं आहे बाबांनो. म्हणून अण्णाभाऊ साठे म्हणाले होते का रे, ही पृथ्वी या तुमच्या नागाच्या वगैरे या फण्यावर टेकलेली नाही, तर ही श्रमिकांच्या तळहातावर टेकवलेली. की भाऊ ना, या पृथ्वीचा भार हा श्रमिकांच्या हातावर झेललेला आहे. आणि म्हणून माझ्या सरकारनं या श्रमिकांची थोडी काळजी घेतली पाहिजे, या श्रमिकांना न्याय दिला पाहिजे, या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना न्याय दिला पाहिजे. इथं पद बोलतो, थांबतो बाबांनो. त्या तिकडं कारखाना आपल्या शेताच्या शेजारी होऊन राहिलेला आहे. पहा, दिसत असेल तर पहा, कारण आपल्याकडे काही कॅमेरा वगैरे नाही. तर इथं फार मोठासा एक कारखाना व्हायला लागला आपल्या शेताच्या शेजारीच. आणि खालच्या बाजूला 4 पदरी हायवे व्हायला लागलेला आहे. आता तुम्ही म्हणाल बाबा, त्या पेन्शनमध्ये हे कसं काय घेतलं? अरे हो बाबा, जे काय सेवानिवृत्तीचे पैसे मिळाले मला, त्यातली मी 2 एकर जमीन घेतली. 2 एकर जमीनमध्ये पडझड येऊन तेऊन अनेक बाबी होत असतातच. परंतु माझा जो मुद्दा आहे तो आमच्या कष्टाचा आहे, नाही का? आमच्या कष्टाचं याच्यासाठीच म्हणता येईल की आम्ही कष्ट केलेला आहे, तो पैसा आम्ही मागतो आहे. आम्ही काय कुणाला दान मागत नाही, भीक मागत नाही. कर्मचारी हा भिकेलेला नाही, तो उलट इपेक्षा नावाखाली आमचा जो पैसा तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवलेला आहे तो आम्हाला मिळावा, एवढीच अपेक्षा आहे. बाकी कसली अपेक्षा आहे? तर असो, मला वाटतं आमच्या देशभर आंदोलन चालतं आहे. आमचे कॅप्टन कमांडर राऊतसाहेब याच्यासाठी धडं करतात, रात्रंदिवस जीवाचं रान करतात. फक्त आश्वासन, आश्वासन आणि आश्वासन, याच्याशिवाय काही मिळत नाही. मग आश्वासनानं भूक जर भागत असेल
तर आम्ही तेही ऐकलं असतं. परंतु आश्वासनानं पोट भरत नाही आणि म्हणून शेवटी आम्हाला असा आवाज उठवावा लागतो. मायबाप सरकारला सगळं माहिती आहे, नाही असं नाही. 1000-2000 रुपयात काय होणार आहे सरकारला पूर्ण माहिती आहे, कारण सगळं नियंत्रण ते ठेवतं आहे. मग ते धान्य नियंत्रण असू द्या, शेतीवर नियंत्रण असू द्या, किंवा विविध असू द्या. मायबाप सरकार, मोदी सरकार आपले चरणी एक कर्मचारी तुमचा विनंती करीत आहे. थकला वागला मजूर आहे तो, आणि या प्रश्नाला आपण तात्काळ न्याय द्यावं मायबाप, एवढी विनंती करतो. थांबतो. जय भीम, जय भीम, जय भीम.